मित्रांनो, आपण एस एम सी सिरीज स्टार्ट केली होती. एस एम सी सिरीजचा सेकंड लेक्चर आहे. तुम्ही फर्स्ट लेक्चरमध्ये एस एम सी बद्दल थोडी बहुत मी माहिती सांगितली, ते बघितले असेल. परंतु मला असं वाटत नाही की तुम्ही फर्स्ट लेक्चर पण पूर्ण बघितलं असेल. कृपया असं करू नका की समोरचे ज्या मी लेक्चर्स टाकेन ते पूर्ण बघावं लागेल तुम्हाला, कारण की आता स्ट्रक्चर मॅपिंग मध्ये खूप आहे गोष्टी की तुम्हाला वाटेल की खूप इझिली गोष्ट आहे, पण ही इझी नाही. ज्यावेळेस आपण ऍक्च्युली मार्केटमध्ये त्या गोष्टी वर्क करतो तेव्हा त्या खूप कठीण जाते. सिंपली असे स्ट्रक्चर नसतात तिथे. हे तुम्हाला मी फक्त एक सांगत आहो की अशा प्रकारे आपण ड्रॉ करून तिथे बघू शकतो. त्याच्या अंदर खूप सारे मेजर आणि मायनर स्विंग असतात, ते पकडणे खूप कठीण आहे. तुम्ही मार्केटला, मी हा लेक्चर झाल्यानंतर तुम्ही जाऊन बघा, तुम्हाला खूप सारे प्रॉब्लेम्स येतील. तुम्हाला याच्यावर मध्ये मास्टर की व्हावं लागेल. तुम्ही आतापर्यंत ज्या गोष्टी केल्यात तिथे तुम्हाला प्रॉफिटेबल तुम्ही नाही झाले, ते आपण कशामुळे नाही होत हे बी तुम्हाला बघावं लागेल, कारण की आपण कोणत्याच गोष्टी प्रॉपर करत नाही. तुम्हाला एक सांगतो मित्रांनो, मी लेक्चर 10-5 मिनिटाचा बनवू शकत नाही. माझा अर्धा घंट्याच्या वर आहे, तसं तर मी 1-2 तासाचा पण बनवू शकतो. परंतु मी तो तुम्हाला जास्त जड होईल. मी अर्धा घंट्याच्या वर बनवायचा प्रयत्न करेन, 1 तासाचा आतमध्ये. परंतु एक लक्षात ठेवा, तुम्हाला एस एम सी मध्ये सायकोलॉजी पण बिल्ड होते तुमची. त्यासाठी तुम्हाला प्रत्येक गोष्ट माझे ऐकावं लागेल. तुम्ही मला माझी काही चूक झाली तर तुम्ही मला सांगू शकता कमेंटमध्ये. परंतु एक लक्षात ठेवा, आपल्या याच चुकीमुळे आपण मागे जात जातो. तुम्हाला वाटते की ट्रेडिंग मग आपण सांगतो की गॅमलिंग आहे, याच्यामध्ये कोणती स्ट्रॅटेजी वर्क नाही करत, काही नाही करत. स्ट्रॅटेजी तर वर्क करत नाही 100%. जर कोणत्या स्ट्रॅटेजी वर्क केल्या असत्या तर आज सगळेच प्रॉफिटेबल असते. पण तुम्हाला एक सांगतो मी कॉन्फिडन्सली, की तुम्ही प्रॉपर जर कोणत्याही गोष्टी केल्या तर तुम्हाला कुठे ना कुठेतरी एक यश मिळेल तुमच्या याला. परंतु आपलं असं आहे की आपल्याला खूप गोष्टी बोर मारतात. तुम्ही ट्रेडिंगला एक बिझनेस नुसार ट्रीट करा मित्रांनो. जिथपर्यंत तुम्ही ट्रेडिंगला बिझनेस नुसार ट्रीट करणार नाही, तिथपर्यंत तुम्हाला या गोष्टी समजणार नाही की तुम्ही काय करून राहिले. म्हणून तुम्हाला माझं एकच म्हणणं आहे की प्रॉपरली तुम्ही एक नॉलेज घेण्याचा विचार करा. तुम्ही गॅमलिंग सारखे असा विचार नको करा की आज मी बस एक व्हिडिओ बघतो, मी झालो प्रॉफिटेबल ट्रेडर. या गोष्टी होत नाही. याला एक प्रोसेस मधून जावं लागेल तुम्हाला, तेव्हाच तुम्ही प्रॉफिटेबल ट्रेडर होणार. नाही तर तुम्ही कुठला पण क्लास लावा, कुठे पण जा, तुम्ही प्रॉफिटेबल ट्रेडर होणार नाही. ठीक आहे. मी तुम्हाला प्रत्येक लेक्चरमध्ये तुमची सायकोलॉजी पण बिल्ड करून देईल. तुम्हाला रिस्क मॅनेजमेंट, मनी मॅनेजमेंट सगळ्या गोष्टी सांगेन मी. या सगळ्याच गोष्टी शिकून सुद्धा तुम्हाला रिस्क मॅनेजमेंट तुम्हाला करता जर नाही आली, तर या ट्रेडिंग, या सायकोलॉजी वर तुम्ही वर्क करू शकणार नाही. तुम्ही एसएमसी बद्दल पूर्ण काही माहिती घेतली तर मग तुम्हाला रिस्क मॅनेजमेंट आणि मनी मॅनेजमेंट आलंच नाही. तुम्हाला रिस्क टू रिवॉर्ड किती घ्यायचं हे माहीतच नाही. तुम्हाला आज जेव्हा तुम्ही ट्रेडिंग सेटअपवर बसताना तुम्हाला एक फिक्स पाहिजे की माझा आज लॉस किती मला घ्यायचा आहे. उदाहरणार्थ जर तुम्ही एक विचार करा की तुम्हाला 1000 रुपयाचा लॉस घ्यायचा आहे आज. 1000 रुपये पण खूप होते. मी तुम्हाला सगळंच सांगेल की मी 5,000, 10,000 किती हजारापासून स्टार्ट केला पाहिजे. तुम्ही हजाराचं विचारातच नको ठेवा. तुम्ही एक गोष्ट ठेवा, मी 200-300 रुपयाचाच लॉस घेईन. ते प्रॉपरली घेईन. तुम्ही 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, 10-15 दिवस होत नाही तर तुम्ही डायरेक्ट इन्कमचाच विचार करता. हे करू नका तुम्ही. माझे हात जोडून तुम्हाला विनंती आहे. याच्यामुळेच आपण लॉस मेकिंग आहो. मग तुम्ही ऑप्शन मध्ये जाता, तिथे तुम्हाला काही नॉलेज नसतं, बिलकुल तुम्ही रॅन्डम बेस ट्रेड घेता. म्हणून माझी विनंती आहे मित्रांनो, मी तुमचे 4-5 मिनिट फालतू वेस्ट केले तर पण हे इम्पॉर्टन्स आहे. तुम्ही एक रिस्क डिफाईन करून ट्रेडिंग करत जा की मला 200 रुपयाचा आज रिस्क घ्यायचा आहे. स्टार्टिंगला तर घ्या कमीत कमी. तुमच्याकडे 5,000 असेल किंवा 10,000 असेल, त्याला डिवाइड तर करून बघा तुम्ही एकदा, की माझा एका ट्रेडवर किती. जर तुम्हाला कंटिन्युअसली, उदाहरण तुमच्याकडे 5,000 जर असतील, तुम्हाला ते 22 सेशन असतील आपले, किंवा 30 दिवस पण 20 दिवस पकडा, तर तुम्हाला 250 रुपये तुमची डेलीची रिक्स आहे. तुम्ही रिक्स टू रिवॉर्ड वर काम करा. 1:2, 1:3, 1:1.5, 1:2.5, तेव्हाच तुम्ही मार्केटमध्ये टिकवू शकाल ना. तुम्हाला गॅरंटी के साथ सांगतो मित्रांनो, तुम्ही तुम्ही माझ्या सिरीज मध्ये कंटिन्युअस तुम्हाला मी कॅपिटल कशी वाचवते हे तरी नक्कीच शिकवेन. ठीक आहे. मी आता आपण आपल्या लेक्चरकडे स्टार्ट करू. हा एसएमसी सिरीज मधला सेकंड लेक्चर आहे, म्हणजे इथूनच आपला लेक्चर स्टार्ट होईल आता पूर्ण आपली सिरीज. सगळ्यात पहिले स्ट्रक्चर मॅपिंग आपण शिकू. स्ट्रक्चर मॅपिंग मध्ये बॉस, चोच,
आयडीएम आहे, त्याला आपण इंडोसमेंट म्हणतो. परंतु मी आज तुम्हाला बॉस आणि चोच बद्दल सांगणार. बॉस म्हणजे आपण ब्रेक ऑफ स्ट्रक्चर, चोच म्हणजे चेंज ऑफ कॅरेक्टर. हे खूप इम्पॉर्टंट आहे. मार्केटमध्ये 3 ट्रेंड आहे, जसं आपण म्हणतो अप ट्रेंड, डाऊन ट्रेंड आणि साइडवेज. ठीक आहे, हे लक्षात एक एक उदाहरण सांगतो मित्रांनो तुम्हाला. हे बघा, मार्केट कधी पण तुम्ही स्टार्ट झाला असेल मार्केट, तर मार्केट ट्रेंड वाईजच होतो. आता हा अप ट्रेंड समजा तुम्ही. आता तुम्हाला अप ट्रेंड कसा माहिती होईल? हे बघा, इथे मार्केटनी एक अपसाइड गेला मार्केट, तेव्हा त्यांनी हा एक हाय पॉईंट दिला होता. मार्केट थोडा एक पुल बॅक झाला, नंतर हा एक हाय पॉईंट त्यांनी ब्रेक केला. नंतर मार्केट अजून कंटिन्युअसली दुसरा जो हाय बनला त्याला ब्रेक केला. म्हणजे आपण सांगू शकतो की मार्केट ह्या अप ट्रेंड मध्ये आहे. इथे बघा ना तुम्ही, हा एक हाय पॉईंट होता, या हाय पॉईंटला यांनी ब्रेक केला. इथे हाय पॉईंट दुसरा बनला, याच्यानंतर हा ब्रेक केला. इथे बघा तुम्हाला नवीन हायर हाय, नवीन हायर हाय बनत मार्केट चाललेला. ठीक आहे, तसंच प्रकारे डाऊन डाऊन ट्रेंड असते मार्केटमध्ये. मार्केटमध्ये डाऊन ट्रेंड पण लक्षात ठेवा तुम्ही. हे बघा, मार्केटमध्ये डाऊन ट्रेंड पण मार्केटून स्टार्ट झाला. आता बघा, मार्केटने डाऊन ट्रेंड मध्ये मार्केट गेला. थोडा चुकत आहे माझा, ठीक आहे, परंतु हे बघा नवीन लोअर लो मार्केट बनवत चाललेलं आहे. त्याच्यामुळे आपण याला डाऊन ट्रेंड म्हणू. आणि मार्केट मध्ये बेसिकली 3 ट्रेंड असतात, अप ट्रेंड, डाऊन ट्रेंड आणि साइडवेज. हा डाऊन ट्रेंड झाला आपला. नवीन लोअर लो मार्केट बनवत चालला, याला आपण डाऊन ट्रेंड म्हणू. ठीक आहे, अशा प्रकारे एक साइडवेज ट्रेंड असतं, एक साइडवेज राहते मार्केट, एका रेंज मध्ये मार्केट घुमत राहते. ठीक आहे, इथे पण तुम्ही ट्रेड घेऊ शकता. जर तुम्ही, तुम्हाला म्हणून म्हणत आहो ना मी, की तुम्ही माझे पूर्ण लेक्चर्स बघा समोर. मी एकाच लेक्चरमध्ये पूर्ण नाही सांगू शकत, कारण की खूप साऱ्या गोष्टी आहे मित्रांनो. आता मी तुम्हाला इथं सेकंड लेक्चर मध्ये वगैरे ऑर्डर ब्लॉक, एफपीजी वगैरे काही सांगेल. मग तुम्ही स्ट्रक्चर मॅपिंग याच्यासाठी सांगतो की तुम्हाला एफपीजी ऑर्डर ब्लॉक कुठे शोधायचे हे पण इम्पॉर्टंट आहे ना. मार्केट रिव्हर्सल झालं, तुम्ही अपसाइडची जर ऑर्डर ब्लॉक एफपीजी शोधा, तर तुम्ही लॉस मध्ये जाल ना. मग तुम्ही अजून म्हणाल की, म्हणून त्याच्यासाठी तुम्हाला सांगतो की स्ट्रक्चर मॅपिंग खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला मार्केट मधला एक ट्रेंड माहित करायचा आहे, त्यानुसार तुम्हाला मग ट्रेड कुठे पंच करायचा आहे, काय करायचं आहे, मी ते पूर्ण सांगेल. कोणची एफपीजी व्हॅलिड राहील, कोणचं ऑर्डर ब्लॉक व्हॅलिड राहते. तिथं ऑर्डर ब्लॉक मध्ये पण खूप सारे ब्लॉक आहेत. मिटिगेशन ब्लॉक आहे, ब्रेकर ब्लॉक आहे, रिजेक्शन ब्लॉक आहे, भरपूर सारे आहेत. मग त्याच्यामध्ये लिक्विडिटी पण आहे, आपला एक टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे. लिक्विडिटी तुम्हाला जर माहिती असेल, आता हे बघा इथं इक्वल हाय, इक्वल लो, इथे तुम्हाला कसं ट्रेड करायचं हे पण माहिती होईल. इथे लिक्विडिटी असतात अपसाइड डाऊन साइड, या पण खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यासाठी तुम्हाला मी सांगत आहो की तुम्ही प्रॉपरली व्हिडिओ वॉच करा. ठीक आहे, तुम्हाला माझं आवडत नसेल बोलणं, कारण की माझी पण सुरुवात आहे. मी पण काही अगोदरपासून रेकॉर्डिंग वगैरे करत नाही, त्यासाठी मला पण थोडा ऍडजस्ट करायला वेळ लागेल, काही दिवस होईल मला. मी या बाबतीत युज झालो तर बरोबर तुम्हाला मी सांगेन. याच्यासाठी मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही आज नको बघा माझा व्हिडिओ, उद्या नको बघा, परंतु तुम्हाला जेव्हा माहित होईल की यार याने दुसरे समोरचे जे लेक्चर सांगितले, लिक्विडिटी असेल, खूप साऱ्या ऍडव्हान्स गोष्टी सांगेल मी. क्रिप्टो फॉरेक्स मध्ये कोणत्या काय कसं यूज होते मी पूर्ण सांगेल. फक्त तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवावं लागेल की याच्यासाठी तुम्हाला स्ट्रक्चर मॅपिंग येणे खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणून आपण आज फर्स्ट लेक्चर आहे समजा आपला पूर्ण सिरीजचा, त्याच्यामध्ये आपण बॉस अजून चोच बद्दलच आज भेटू, कारण की मी इंडोसमेंट सांगेल तर अजून खूप लेक्चर मोठा होईल आणि तुम्हाला प्रॉब्लेम होईल समजण्यासाठी. आपण बेसिक पासूनच स्टार्ट करू. तुम्हाला समजलं असेल मार्केटमध्ये बेसिकली 3 ट्रेड आहे. ट्रेंड ट्रेंड राहते, अप ट्रेंड, डाऊन ट्रेंड आणि साइडवेज. आता बघा, मार्केटमध्ये जेव्हा अप ट्रेंड बनते तेव्हा मार्केट हायर हाय बनत जाते. ठीक आहे, आता आपण बॉस कशाला म्हणतो आपण हे शिकू. अप ट्रेंड मध्ये एक लक्षात ठेवा, मार्केट इथून स्टार्ट झाला, इथे एक हाय पॉईंट बनवला, मार्केट थोडा पुल बॅक झाला, नंतर मार्केटनी जो हा स्विंग बनवला होता किंवा हा हाय बनवला होता त्याचा ब्रेक केला मार्केटनी. मार्केट अजून डाऊन साइड आलं, अजून वर गेला. आता बघा मित्रांनो,
एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण याला हाय पॉईंट म्हणू शकतो, एक हाय. आता मित्रांनो तुम्हाला एक सांगतो, तुम्हाला एक मार्केटमध्ये माहित असेल अप ट्रेंड मध्ये हायर हाय आणि हायर लो मिळते. आता तुमचा हायर हाय कधी कन्फर्म होईल ना हायर लो कधी कन्फर्म होईल. मी तुम्हाला एक सांगतो अजून एक, याच्यामध्ये पण तुम्हाला नंतर मी एक थोडा प्रॉब्लेम सांगतो, परंतु आता तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा इन्व्हेस्टमेंट येईल तेव्हा तुम्हाला हायर हाय परफेक्टली कन्फर्म होईल. पण तू अप ट्रेंड साठी एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या वेळेस मार्केट ज्यावेळेस मार्केट इथून स्टार्ट झाला, इथे गेला मार्केट, ठीक आहे, इथून मार्केट पुल बॅक झाला, नंतर मार्केट वर गेलाय, मार्केटने हा जेव्हा स्विंग काटलाय ना, या स्विंगच्या वर जेव्हा मार्केट गेला तर आपल्याला बॉस मिळाला. ठीक आहे, आपण याला बॉस म्हणतो. या बॉस मुळे आपल्याला मिळाला हायर लो. आपण हा हाय पॉइंट तर आपण समजलाच होता ना, हा हाय पॉइंट आहे आपला. हायर लो कधी मिळाला, जेव्हा हा बॉस झाला तेव्हा. त्याच प्रकारे आपल्याला हा हाय पॉइंट मिळाला, हा हायर लो कधी मिळाला आपल्याला, जेव्हा मार्केट या डायरेक्शनने मूव्ह होऊन इथे अजून ब्रेक केला तेव्हा आपल्याला इथे हायर लो मिळाला. एक लक्षात ठेवा, बॉस झाल्यानंतर आपल्याला काय मिळाला, एक रूल समजा तुम्ही, तुम्हाला बॉस नंतर काय मिळाला, हायर लो अप ट्रेंड मध्ये. हे माझी गोष्ट लक्षातच ठेवा, तुम्ही रूल नोट करून ठेवा, नोटबुक घेऊन बसत जा तुम्ही, कारण की तुम्हाला तेव्हाच या गोष्टी पूर्ण गोष्टी लक्षात नाही राहत आपल्या. तुम्हाला प्रॉपरली नोट्स त्याचे बनवायला लागेल, तेव्हाच तुम्हाला माहित होईल की आपल्याला आपली चुकी काय होत आहे. तुमचा डाटा तुमच्याकडे पाहिजे मित्रांनो. तुम्ही ट्रेडिंग पण करत असाल ना, मला वाटत नाही तुमच्याकडे कोणाकडे डाटा असेल की माझा किती प्रॉफिट झालाय, किती लॉस झालाय, 2-3 महिन्याचा डाटा असेल, मी कुठे चुका करतो. तिथपर्यंत तुम्ही डाटा मेंटेन नाही कराल, तिथपर्यंत तुम्ही जिथपर्यंत नोट्स नाही बनल, तिथपर्यंत तुम्ही ट्रेडिंग मध्ये प्रॉफिटेबल होऊ शकत नाही. ठीक आहे, तुम्हाला बॉस समजला असेल अप ट्रेंड मध्ये. आता मी तुम्हाला डाऊन ट्रेंड मध्ये सांगतो बॉस. सिंपल आहे, जास्त आपला एक्स्ट्रा दिमाग नको लागा. मी जे गोष्ट सांगत होते लक्षात ठेवा, नाही समजलं तर व्हिडिओ अजून बघा माझे. ठीक आहे, आता डाऊन ट्रेंड मध्ये समजा मार्केट डाऊन ट्रेंड मध्ये काय होते, नवीन लोअर लो बनवत जाते मला. ठीक आहे, आता इथे बघा, इथे एक लो पॉइंट बनवला, इथून आला मार्केट, इथे मार्केटने एक लो पॉइंट बनवला. ठीक आहे, इथे आला मार्केट, इथे एक लो पॉइंट बनवला, मार्केट अजून एक पुल बॅक घेतला, खाली आला. ज्या वेळेस मार्केटनी हा लो काटला, आता हा आपण लोअर लो समजू, मार्केटने बघा, मार्केट इथे जाऊन जेव्हा मार्केटने हा लो काटला तेव्हा आपल्याला इथं बॉस मिळाला. जसा बॉस झाला तर तुम्ही इथं म्हणाल इथं लोअर हाय मिळाला तुम्हाला. ठीक आहे, नंतर मार्केट आला, अजून थोडा पुल बॅक झाला, नंतर अजून खाली आला, इथे तुम्हाला अजून एक लोअर लो मिळाला, बॉस लोअर लो पॉइंट मिळाला. इथून जेव्हा मार्केट वर आला तेव्हा आपल्याला बॉस मिळाला. ठीक आहे, बॉस मुळे आपला का कन्फर्म झाला, लोअर आहे. ठीक आहे, डाऊन ट्रेंड मध्ये झाला. आणि साइडवेज ट्रेंड मध्ये तुम्हाला लोअर हाय हे वगैरे गोष्ट मिळतात, परंतु तिथं इक्वल हाय इक्वल लो असतात. ठीक आहे, त्याच्यामुळं ते थोडं राहू द्या, तुम्हाला हे नंतर मी सांगेन. लिक्विडिटी याच्यामध्ये पण तुम्ही ट्रेड घेऊ शकाल. ठीक आहे, तुम्ही ते नंतरच्या गोष्टी आहेत, पण तो एक लक्षात ठेवा, तुम्हाला बॉस समजला असेल. मी अजून एकदा सांगतो, जेव्हा मार्केट अप ट्रेंड मध्ये राहते, इथून मार्केट स्टार्ट झाला, जेव्हा अप ट्रेंड मध्ये राहिला, जेव्हा हा पॉइंट ब्रेक करतो मार्केट, तेव्हा आपण म्हणतो बॉस झाला. ठीक आहे, मार्केट स्टार्ट झाला तेव्हा इथे एक हाय पॉइंट दिला होता ना मार्केट, नंतर मार्केट पुल बॅक झाला, म्हणजे आपण याला हायर हाय समजू शकतो. परंतु आपल्याला हायर लो कधी मिळाला, जेव्हा बॉस झाला अप ट्रेंड मध्ये. लक्षात ठेवा, मी अप ट्रेंड म्हणत आहो आणि डाऊन ट्रेंड म्हणत आहो. अप ट्रेंड मध्ये जेव्हा मार्केट बॉस होतो, जेव्हा स्ट्रक्चर आपला बॉस देते त्यावेळेस तुम्हाला मिळते हायर लो, हा एक रूलच आहे हा. डाऊन ट्रेंड मध्ये जेव्हा मार्केट नवीन लोअर लो बनवत जाते, हा जेव्हा लो पॉइंट ब्रेक करते, हा एक लो पॉइंट समजा, हा जेव्हा ब्रेक करतो मार्केट त्यावेळेस आपल्याला लोअर हाय मिळते. ठीक आहे, आता एक गोष्ट लक्षात ठेवा, बॉस जेव्हा होते त्यावेळेस तुमचे अप ट्रेंड मधला हायर लो सेफ राहते, हा ब्रेक नाही होत. ठीक आहे, या गोष्टी ब्रेक होत नाही. जर या गोष्टी ब्रेक झाल्यात तर आपण समजायचे की आपला स्ट्रक्चर चेंज झालेला आहे. ते आपण चोच मध्ये बघू, पण एवढी गोष्ट लक्षात ठेवा की अप ट्रेंड मध्ये हायर लो सेफ आहे आणि डाऊन ट्रेंड म्हणजे लोअर हाय सेफ आहे.
तुम्हाला समजलं असेल बॉस म्हणजे काय होते. आणि अजून एक रूल तुम्हाला म्हणून म्हणतो की तुम्ही प्रत्येक रूल नोट करून ठेवा, खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी. आता मी तुम्हाला एक सांगतो, एक रूल आहे, लक्षात ठेवा की मार्केट अप ट्रेंड मध्ये आहे. ठीक आहे, आता इथे बॉस झाला आपण समजतो. ठीक आहे, इथे बॉस झाला, इथे आपण याला बॉस म्हणू, याला तुम्ही बॉस म्हणत आहे. आता तुम्ही याला बॉस म्हटलं, तुम्हाला म्हटलं, मी तुम्हाला सांगितलंय की हा हाय पॉइंट आहे, आपला हायर आहे. इथून जेव्हा मार्केट या हायर हाय पॉइंटला ब्रेक करतो तेव्हा आपल्याला काय मिळते, हायर लो. हा हायर आहे तर आपल्याला माहित आहे कुठून तरी मार्केट स्टार्ट होईल ना, डाऊन साइड किंवा अप साइड, समजा एक तर बनवेल ना, एक स्टार्ट पॉइंट होईल, एक थोडा एंड पॉइंट होईल, तिथून मार्केट पुल बॅक होते. एवढा तर तुम्हाला गोष्ट थोडा दिमाग लावावा लागेल. ठीक आहे, आता आपण हायर आहे ना, हायर लो मार्क करून घेऊ. आपण याला हायर आहे म्हणू. ठीक आहे, याला आपण हायर लो म्हणतो. ठीक आहे, हे हायर हाय झालं आणि हे हायर लो झालं. तर इथं हा एक रूल लक्षात ठेवा. तुम्हाला कॅन्डल माहित असेल ना, कॅन्डल कशी होते, कॅन्डल कशी कशा प्रकारे बनते. आता हे ग्रीन कॅन्डल आहे समजा, ते बॉडी झाली. आता हे तुम्हाला कुठून काय बनते, इथून ओपनिंग, इथे क्लोज, रेड कॅन्डल रिव्हर्स होते, या गोष्टी सगळ्या माहित असेल ना. वरून ओपनिंग होते, खाली क्लोज होते, असं या गोष्टी. आता हे समजा सिंपली एक आपली एक कॅन्डल आहे ग्रीन वाली, कॅन्डल अशा प्रकारे मूव होते ना. आता कॅन्डल स्टार्ट झाली समजा, कॅन्डल झाली आपली स्टार्ट इथून, मग कॅन्डल गेली वर, मग अजून खाली आली, मग इथे एक वरून जाऊन खाली जेव्हा येते तेव्हा तुम्हाला वीक पण वगैरे बनते. आता हे कॅन्डल आहे समजा, आपल्याला इथे एक रूल लक्षात ठेवायचा आहे. हे कॅन्डल तुम्हाला समजले, कॅन्डल अशा प्रकारे मूव होते, खाली अप साइड डाऊन साइड. अशा प्रकारे जर हे कॅन्डल जर उदाहरणार्थ इथे क्लोज झाली, जर इथे वीक बनवली, तर हा बॉस होणार नाही, हे लक्षात ठेवा. हा रूल आहे इम्पॉर्टंट, हा कन्फ्युज होत नका मित्रांनो, हा इम्पॉर्टंट रूल आहे. आपल्याला जिथे कुठे बॉस येईल ना, तिथे बॉडी क्लोज पाहिजे या स्विंगच्या वर. कोणची पण कॅन्डल असेल, इथे इथे तुम्ही तुमचा दिमाग नको लागा, इथे आपल्याला कोणचा कॅन्डल स्टिक पॅटर्न वगैरे मॅटर करत नाही, हे लक्षात ठेवा. नाही तुम्ही अजून स्वतःच आपला दिमाग लावाल, कारण की आपण तेच करतो ट्रेडिंग मध्ये. मला एकच सांगतो, मार्केट खूप चांगला आहे. तुमचा जो कोणी गुरु असेल ना याच्यात ट्रेडिंग मध्ये, तो आहे मार्केट. तुम्हाला मार्केट सगळ्या गोष्टी शिकवते, परंतु आपण जास्त का असते, आपण ज्या वेळेस बसतो ना ट्रेडिंग करायला, आपला एकच उद्देश आहे की काय बी होते, मला रोज प्रॉफिट झाला पाहिजे. अरे कधी लॉस पण घ्या ना, सायकोलॉजिस्ट आहे, आम्ही पण बघतो रोज. तुम्हाला विचारते सगळेजण, दिवसाला किती कमवते, असं नाही विचारत तुम्हाला तू किती मेहनत केला, तुला मला पण सांग, मला पण शिकव. नाही, तो डायरेक्ट म्हणते की तू दिवसाला किती कमवते. म्हणजे सट्टाबाजीच तो समजतो, म्हणून तेच लोक बदनाम करतात मार्केटला की गॅमलिंग आहे या गोष्टी. ठीक आहे, म्हणून मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, स्वतः थोडा शांत राहा. आतापर्यंत ज्या चुका झाल्या त्या तुमच्या इथं नको हाना. फक्त एक आहे ते कॅन्डलस्टिक वगैरे पॅटर्न, ठीक आहे, ते सगळ्या गोष्टी बरोबर आहे, पण इथं तुमचा कॅन्डलस्टिक पॅटर्न वगैरे आणू नका. ठीक आहे, आपल्याला काय पाहिजे, बॉडी इथे क्लोज पाहिजे. आता तुम्ही अजून मला विचाराल की ही जर बॉडी इथे इथे क्लोज झाली, हे कॅन्डल, सेकंड कॅन्डल जर इथे झाली नंतर, तर होईल का? हा, तेव्हा होऊ शकते. ठीक आहे, परंतु एक लक्षात ठेवा, याने हा लो पॉईंट वगैरे काटला नाही पाहिजे नंतर, नंतर त्या गोष्टी होणार नाही. ठीक आहे, डायरेक्ट हा चोच पॉईंट होईल. चोच मध्ये पण सेम रूल आहे. ठीक आहे, बॉडी क्लोजिंग पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही हा एक रूल लिहूनच ठेवा की आपल्याला बॉडी क्लोज पाहिजे. बॉस जेव्हा होते तेव्हा आपल्याला या स्विंगच्या वर आपली बॉडी क्लोज पाहिजे कॅन्डलची. ठीक आहे, हा रूल झाला. जर बॉडी क्लोज नसेल तर तो बॉस होणार नाही. ठीक आहे, फेक बॉस फेक बॉस वगैरे राहत नाही कधी. हा, तसंच डाऊन ट्रेंड मध्ये पण लक्षात ठेवा, जेव्हा मार्केट डाऊन ट्रेंड मध्ये राहते, आता इथे आपल्याला बॉस मिळाला, एक लो पॉइंट, याला आपण बॉस म्हणू.
लोअर हाय झाला आपला, ठीक आहे. लोअर लो. एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, की तुम्हाला या तर गोष्टी माहीतच पाहिजे की अप ट्रेंड मध्ये काय होते. हायर हाय बनत जाते मार्केट, आपल्याला हायर हाय आणि हायर लो मिळते. डाऊन ट्रेंड मध्ये आपल्याला लोअर लो आणि लोअर हाय मिळते. या गोष्टी गाठ बांधून ठेवा तुम्ही, की या गोष्टी इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. या सगळ्या गोष्टी तुम्हाला समोर समोर वाटेल की मी बहुत काय शिकलो. या बहुत काय नाही, खूप तुमच्या नर्सरी पण नाही, आपण खूप कमी या गोष्टी आहे. यानंतर खूप ऍडव्हान्स गोष्टी आहेत, परंतु तुम्हाला या गोष्टी लक्षात ठेवायला लागेल. ठीक आहे, मी तुम्हाला डायरेक्ट ऍडव्हान्स सांगितलं ते आपण चुकीचं होईल. ठीक आहे, इथं पण लक्षात ठेवा मित्रांनो, की इथं पण आपल्याला बॉडी पूर्ण क्लोज पाहिजे, वीक जमणार नाही. तर तुम्ही म्हणाल कॅन्डल कोणची चालेल, कॅन्डल कोणची पण चालते, असं तुम्हाला म्हणतो ना मी, तुमचा दिमाग लावू नका तिथे जास्त. ठीक आहे, मग एकच गोष्ट लक्षात ठेवा की बॉडी कॅन्डल कोणची पण असू शकते, रेड पण असू शकते किंवा ग्रीन पण असू शकते. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला इथे बॉडी पूर्ण खाली क्लोज पाहिजे. इथे असं जर बॉडी वर असेल, वीक बनवली असेल तर नाही चालेल, मग आपण वेट करू. बॉडी क्लोजिंग पाहिजे, ठीक आहे, तेव्हाच आपण त्याला बॉस समजू. इथे फेक बॉस फेक चोज नसं आपण म्हणतो ना की फेक ब्रेकआउट आहे, तसा इथे आला मार्केट, आपण आपले दिमाग लावतो ना इथे. हा, तुम्हाला हा कन्सेप्टच माहित नाही म्हणून तुम्हाला ते फेक वगैरे वाटते. ते आम्ही तिथे लिक्विडिटी वगैरे म्हणतो, लिक्विडिटी ग्रॅप करेन म्हणता ना, इथे गेला मार्केट, आपल्याला दाखवला, मग असं एक खाली आला डायरेक्ट. तिथं फेक वगैरे काही असत नाही, ठीक आहे. बॉसमध्ये फेक वगैरे काय नाही होत. आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची की बॉडी क्लोजिंग झाली पाहिजे. ठीक आहे, तुम्हाला बॉस म्हणजे समजलं असेल. अप ट्रेंड मध्ये डाऊन ट्रेंड मध्ये बॉस म्हणजे काय होते. ठीक आहे, बॉस हा एक बॉस मध्ये कंटिन्युअस पॅटर्न असते. रूल माहित आहे, बॉडी क्लोज पाहिजे ना आपल्याला. जर वीक बनवली असेल त्या कॅन्डलने, ते आपण बॉडी क्लोज व्हायचे वेट करू. ठीक आहे, बॉसचा वापर ट्रेंड कंटिन्युएशन साठी वापरला जातो. ठीक आहे, हे लक्षात ठेवा मित्रांनो. बघितले तुम्ही, मी तुम्हाला रूल सांगितले होते, हे रूल पण लक्षात ठेवा. आपल्याला पूर्ण बॉडी क्लोज पाहिजे. बघा मी इथे राईट केलेलं आहे. ठीक आहे, बॉस बॉस समजला असेल. प्रॅक्टिस करा तुम्ही मार्केटमध्ये जाऊन. ठीक आहे, आता बघा मी इथे तुम्हाला एक स्ट्रक्चर दाखवलेला आहे. अप ट्रेंड, डाऊन ट्रेंड, हा नवीन हायर हायर बनवत चालला मार्केट, आपण त्याला बॉस म्हणतो. नवीन लोअर लो जेव्हा डाऊन ट्रेंड मध्ये येतं, त्याला आपण नवीन लोअर लो जे ब्रेक होते त्याला आपण बॉस म्हणतो. ठीक आहे, अप ट्रेंड डाऊन ट्रेंड मध्ये तुम्हाला समजलं असेल. आता आपण जाऊ चोच वर. चेंज ऑफ कॅरेक्टर म्हणजे काय होते. चेंज ऑफ कॅरेक्टर म्हणजे तुमचं एक स्ट्रक्चर चेंज करते. तुमचं अप ट्रेंड मध्ये मार्केट होतं, तर तुम्हाला एक डाऊन ट्रेंड मध्ये जेव्हा रिव्हर्सल पॅटर्न म्हणतो आपण, रिव्हर्सल होते ते कंटिन्युएशन. बॉस मध्ये कसं आहे, बॉस कंटिन्युएशन हे आहे, कंटिन्युएशन ट्रेंड आहे, परंतु जेव्हा चोच होते तेव्हा मार्केट रिव्हर्सल ट्रेंड मध्ये जाते. ठीक आहे, या गोष्टी लक्षात ठेवा. आता तुम्हाला सांगतो की कशा प्रकारे होते. आपण असं बघितलं होतं मार्केट, की मार्केट अप ट्रेंड मध्ये आहे, मार्केट नवीन हायर हायर बनवत चालला. ठीक आहे, थोडा यूज करायला मला पण हे होते, थोडा ऍडजस्ट करा. ठीक आहे, मार्केट अप ट्रेंड मध्ये आहे. ठीक आहे, तर मला प्रॉब्लेम काय होता माहिती आहे की मला ते पण बघायला लागते की व्हिडिओ किती मिनिटाचा होत आहे. याच्यामुळे मला थोडा फास्ट मी गेल्यासारखं वाटते. तर तुम्ही कमेंट करा की तू आरामात सांग, मी तुम्हाला खूप बड्या सांगू शकतो मित्रांनो, पण तुम्हाला टाइमचा बॉन्ड येते त्याच्यामुळं थोडा प्रॉब्लेम होते. ठीक आहे, पण काही हरकत नाही. आता बघा इथे आपण म्हटलंय नवीन 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 हायर हाय बनवत चालला मार्केट, तर आपण त्याला ब्रेक झाल्यावर त्याला आपण बॉस म्हणतो. ठीक आहे, बॉस आहे. ठीक आहे, आपण याला बॉस म्हणतो. याला आपण बॉस म्हणू. आपण याला बॉस म्हणतो.
हे तुम्हाला समजलं असेल की आपण याला बॉस काऊन म्हटलं, काय म्हटलं. आता तुम्हाला ते वारंवार मी सांगायचं तुम्हाला समजलं की मार्केट जेव्हा अपट्रेंड मध्ये राहते, एक हाय पॉईंट बनवते, हाय पॉईंट म्हणून एक पुलबॅक होते, त्याच्यानंतर जेव्हा या हाय पॉईंटला मार्केट ब्रेक करतो तेव्हा आपण याला काय म्हणतो, बॉस झाला. बॉस झाल्यानंतर काय आपल्याला मिळते, हायर लो. ठीक आहे, तसं मार्केट इथे हायर आहे भेटला, नंतर मार्केट अजून एक हाय पॉईंट बनवतो, खाली येतो आणि हा स्ट्रक्चर ब्रेक करतो, तेव्हा आपल्याला इथे हायर लो मिळते. इथे आपल्याला माहित आहे हायर आहे, हा पण हायर आहे. मार्केट अजून खाली आला, अजून वर गेला, इथे आपण हायर. ठीक आहे, इथे आपले बॉस जेव्हा होता अपट्रेंड मध्ये, आपले हायर लो जे आहेत पूर्ण सेफ होते. ठीक आहे, परंतु चोज आपण कायला म्हणतो, जेव्हा मार्केट रिव्हर्सल लोन जो हायर लो ला स्विंगला ज्यावेळेस तो पूर्ण काढतो, त्याला आपण चेंज ऑफ कॅरेक्टर म्हणजे चोज झालाय माहित करतो. ठीक आहे, समजलं तुम्हाला. डाऊन ट्रेंड मध्ये जेव्हा मार्केट हायर हाय हायर लो बनवत जाते, अप ट्रेंड मधला मार्केट डाऊन ट्रेंड मध्ये कधी शिफ्ट झालाय आपल्याला कधी माहित होईल, जेव्हा चोच होईल. चोच कधी होईल, जेव्हा हायर लो ब्रेक झाला तेव्हा आपण म्हणू की चेंज ऑफ कॅरेक्टर झाला, मग मार्केट डाऊन ट्रेंड मध्ये मूव्ह होणं चालू करते. ठीक आहे, अशा प्रकारे. मग इथे तुम्हाला माहित आहे, इथे बॉस झाला, त्याच्यामुळे आपल्याला इथे हायर लो मिळाला, लोअर हाय मिळाला, सॉरी. हे लक्षात ठेवा, इथे लोअर लो पॉइंट्स आहेत आपले, इथे लोअर हाय आहे, इथे लोअर लो आहे. हा, आता तुम्हाला एक सांगतो, आता अजून मार्केट शिफ्ट होते कधी होईल, जेव्हा मार्केटने या लोअर हायला ब्रेक केलं, मार्केट अजून अप ट्रेंड मध्ये स्टार्ट झाला, मग हायर हाय हायर लो हायर मार्केट अशा प्रकारे मूव्ह होते. याच पॉइंटला आपण काय म्हणतो, चोच म्हणतो. ठीक आहे, झालं, समजलं असेल. समजतो की तुम्हाला समजलं असेल, जर नाही समजलं असेल तर अजून बघा तुम्ही. ठीक आहे, ह्या बेस पूर्ण तुम्ही परफेक्ट करा, कारण की मी जेव्हा समोर टाकेल ना, इंडुसमेंट अजून खतरनाक आहे. इंडुसमेंट तुम्हाला अजून तुमचा दिमाग खराब होईल. बरं, तुम्हाला इंडुसमेंट आला, तुम्ही झाला, तुम्हाला स्ट्रक्चर मॅपिंग पूर्ण समजले, लक्षात ठेवा. आता मी तुम्हाला चोचचे पण काही उदाहरण सांगेन. आता तुम्ही एकदा मी तुम्हाला अजून स्ट्रक्चर ड्रॉ करून दाखवतो, कारण की मित्रांनो या व्हिडिओ यासाठी खूप वेळ लागते, कारण की तुम्हाला खूप सारे गोष्टी असेल तिथं रूल बनते. म्हटलं ना मी, कधी कधी नाही होत स्विंग, दुसरा स्विंग घेतो, चोच कधी घ्यायचं, हे पण गोष्टी आहेत ना. म्हणून तुम्हाला एक सिंपली एक स्ट्रक्चर सांगतो. आता अजून तुम्हाला 2-4 स्ट्रक्चर मी ड्रॉ करून दाखवतो असं. मग आपण जेव्हा आपण बॉस, चोच आणि इन्व्हेस्टमेंट आयडीएम ह्या पूर्ण झाल्या ना, आपण मग मार्केटमध्ये ड्रॉ करू, मग तुम्हाला तिथे समजेल मी काऊन म्हणत होतो की या गोष्टी पूर्ण क्लिअर करा. ठीक आहे, इथे हायर आहे बनवला मार्केट, नंतर मार्केटने हायर लो ब्रेक केला. ठीक आहे, मग मार्केट डाऊन ट्रेंड मध्ये शिफ्ट झालं. ठीक आहे, अशा प्रकारे मार्केट मूव्ह होत आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा, लक्षात ठेवा तुम्ही. इथे आपल्याला चोच पॉईंट मिळाला. आता हे तुम्ही, मी लिहित बसत नाही, तुम्ही एक लक्षात ठेवा की मार्केट ज्या इथून स्टार्ट झाला, इथे एक हायर हाय बनवला, नंतर हा ब्रेक झाल्यानंतर हा हाय पॉईंट, आपल्याला बॉस मिळाला, बॉस नंतर काय मिळते आपल्याला, हायर लो आपला कन्फर्म होते. तशाच प्रकारे मग मार्केट जेव्हा हा हायर लो ब्रेक केला, त्यावेळेस आपल्याला काय मिळाला, चोच, चेंज ऑफ कॅरेक्टर. इथे पण सेम रूल आहे, इथे बॉडी पूर्ण क्लोज पाहिजे मित्रांनो. ठीक आहे, इथे तुमची बॉडी पूर्ण क्लोज पाहिजे, आपल्याला असं चालणार नाही. जर इथे क्लोज झाली तर मार्केटमध्ये आपल्याला जमत नाही. आपल्याला एक प्रॉपर पूर्ण बॉडी क्लोज पाहिजे, तेव्हाच आपलं हा व्हॅलिड होईल. ठीक आहे, नाही होईल तर तुम्ही वेट करा बॉडी क्लोज व्हायचे. जेव्हा बॉडी क्लोज येईल तेव्हा आपण समजू की हा चोच पॉईंट झाला, नंतर मार्केट आपला कंटिन्युएशन पॅटर्न मध्ये जाईल. ठीक आहे, तुम्हाला समजले असेल मी या गोष्टी, हे गृहित धरतो मी आता. परंतु रूल्स तुम्ही लक्षात ठेवा, मी ज्या रूल्स सांगितले आहे की बॉडी क्लोज पाहिजे, अप ट्रेंड मध्ये काय होते, डाऊन ट्रेंड मध्ये काय होते, हे पूर्ण गोष्टी तुम्ही नोट करून ठेवा. तुम्ही नोट्स बनवा मित्रांनो, खरोखर तुम्हाला माझी हात जोडून विनंती आहे, तुम्ही नोट्स बनवा. तुमचे ते नोट्सच तुम्हाला सगळं काही प्रॉफिटेबल बनवून देईल. तुम्ही जेथपर्यंत नोट्स बनवाल नाही, तुम्ही डाटा मेंटेन कराल नाही, तुम्हाला एक डाटा शीट्स असते, त्या शीट्स फिल करावं लागते. मी तुम्हाला ते नंतर पण सांगेन की शीट कशा फिल करायचं, तुम्हाला पूर्ण सांगेल मी, कारण की इथे माझं खूप गोष्टी दिल्या आहे मित्रांनो. मी मी रडत रडत झोपलेला मार्केटमध्ये.
कारण की ज्यावेळेस ऑप्शन मध्ये आपण करतो ना लॉसेस, मी खूप सारे लॉसेस बघितले. मग तुम्हाला एक सांगतो, कृपया हात जोडून विनंती आहे, तुम्ही नको बघा सगळेजण व्हिडिओ. मला 5 जरी व्हिडिओ बघतील ना प्रॉपरली, तेच माझ्यासाठी खूप गोष्ट आहे. ठीक आहे. तुम्हाला चोच समजलं असेल, बॉडी पूर्ण क्लोज पाहिजे. तर चोच मध्ये पण लक्षात ठेवा, कोणचे व्हॅलिड आणि कोणचे इनव्हॅलिड पण असतात. ठीक आहे. तुम्हाला एक्झाम्पल सांगतो, हे रूल तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो. हे बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं मार्केट अशा प्रकारे मूव्ह झाला अप ट्रेंड. ठीक आहे. अप ट्रेंड मध्ये मार्केट मूव्ह झाला. ठीक आहे. मी तुम्हाला काय म्हटलं होतं, की मार्केट जेव्हा हा हायर लो पॉइंट काटेल तेव्हा काय होते, चोज होते. तुम्हाला सांगतो मित्रांनो, हा रॉंग आहे पूर्ण स्ट्रक्चर. काहून माहित आहे? म्हणून म्हटलं तुम्हाला स्टार्टिंगला वाटेल की खूप इझी आहे, पण इझी नाही. लक्षात ठेवा, असं स्ट्रक्चर बनतात. तुम्ही लेक्चर खतम झाल्यावर एकदा तुम्ही जाऊनच बघा मार्केटमध्ये, मला तेव्हा समजेल तुम्ही काहून इतक्या तुम्हाला सांगत आहोत रूल वगैरे लक्षात ठेवा, आणि काहून एवढ्या बेसिक मधून चाललो. आपला तोच आहे इगो, की आपल्याला असं वाटतं की मला पूर्णच येते. ते जास्त त्याच्यामुळेच आपण प्रॉफिटेबल ना. ठीक आहे. आता बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं जेव्हा बॉस होते, आता कधी तुम्हाला हायर लो पॉईंट मिळते तुम्हाला सांगितलं होतं. इथून मार्केट स्टार्ट झालं, इथे एक हायर हाय पॉईंट बनवला. ठीक आहे. इथून मार्केट जेव्हा थोडा पुल बॅक झाला, जेव्हा मार्केटनी या पॉइंटला ब्रेक केला, म्हणजे आपण इथे बॉस बनला, तेव्हा तुम्हाला हायर लो कन्फर्म झाला. ठीक आहे. आता मार्केट इथे खाली आला, मार्केट पुल बॅक झाला, तुम्ही याला हायर आहे म्हणाल, पण तुमचा हायर लो कुठे कन्फर्म झाला? इथे बॉस असता नाही झाला. तुमच्या ज्या वेळेस बॉस होईल तेव्हा तुमचा इथे हायर लो कन्फर्म होईल. आता तुम्ही कसं का म्हणाल याला चोच आहे म्हणून? हा रॉंग झाला की नाही? म्हणून म्हटलं ते बॉस मध्ये जे मी सांगितलं ना, पुन्हा जाऊन बघा तुम्ही. बॅक जा, अजून तिथं बघा की काय मी सांगितलं होतं. ठीक आहे. याला आपण बॉस म्हणणार नाही, कारण याला आपण चोच म्हणणार नाही. या पॉइंटला जर मार्केटने ब्रेक केला तर आपण तेव्हा नंतर म्हणू शकतो चोच, परंतु चोच कधी होते माहिती आहे? आपली लेफ्ट साइड जेव्हा ब्रेक होते, जेव्हा हा बॉस बनेल, हा बॉस बनला असता तर मग हे लेफ्ट बाजू झाली असते, मार्केट असं आलं असतं. या लेफ्ट बाजू जेव्हा ब्रेक झाली असती, आपण त्याला बॉस म्हटलं असतं. परंतु हे लेफ्ट बाजू झाली की नाही झाली ना, कारण की या स्विंग मध्ये कुठं आहे, हे वाली लेफ्ट बाजू झाली या स्विंग, हे राईट बाजू झाली. राईट बाजू आपल्याला जमत नाही, आपल्याला लेफ्ट बाजू पाहिजे. ठीक आहे. हे लक्षात ठेवा तुम्ही, हा रूल आहे. समजलं किंवा नाही समजलं, कन्फ्युजन झालं असेल तुम्हाला. आपण अजून एक एक्झाम्पल बघू. ठीक आहे. खूप सारे एक्झाम्पल. मी काय म्हटलं होतं तुम्हाला, की मार्केट डाऊन ट्रेंड मध्ये, अप ट्रेंड मध्ये आहे. ठीक आहे. मार्केट नवीन हायर आहे बनवत चाललं. ज्यावेळेस मार्केट या हायर हायर लो ला ब्रेक होते, तेव्हा मार्केट काय होते, स्ट्रक्चर शिफ्ट होते. आता याच्यात नाही, याच्यात फरक बघा काय झाला होता आपला. ठीक आहे. इथे काय झालं होतं आपलं, हायर लो ब्रेक केला होता का आपल्याला? हायर लोच तर मिळाला नव्हता पहिले, इथे मिळाला आहे. इथे हायर लो आहे, इथे हायर लो आहे, इथे हायर लो आहे. हे हायर लो कधी कन्फर्म आपला कन्फर्म झाले, ज्यावेळेस इथे बॉस झाला. ठीक आहे. इथे नवीन हायर आहे, हायर स्विंगला जेव्हा तो ब्रेक करत गेला त्यावेळेस इथे तुम्हाला हायर लो कन्फर्म झाला. तर इथे हायर लो जेव्हा हा लेफ्ट साइड झाला ना, या बाजू या स्विंग मधली हे लेफ्ट साइड झाली. लेफ्ट साइड बघा, तुमचे लेफ्ट हँड आणि राईट हँड, हा जेव्हा ब्रेक झाला तेव्हा आपण याला चोच म्हणतो. ठीक आहे. एवढं समजलं? हा व्हॅलिड आहे, हा इनव्हॅलिड आहे, हे लक्षात ठेवा तुम्ही. कन्फ्युजन होत असेल तर व्हिडिओ अजून वारंवार बघा. तुम्हाला जर नाही समजलं, मी तुम्हाला अजून सांगेल समोर. तुम्हाला हे पूर्ण जिथपर्यंत स्ट्रक्चर मॅपिंग नाही येईल ना, तेपर्यंत मी तुम्हाला सांगतच राहील. ठीक आहे. आता तुम्ही मला डाऊन ट्रेंडचा सांग, डाऊन ट्रेंडचा पण सांगू. ठीक आहे. आता मार्केट डाऊन ट्रेंड मध्ये आहे. ठीक आहे. Sorry. सांगू. मार्केट डाऊन ट्रेंड मध्ये आहे. ठीक आहे. नवीन लोअर लो मार्केट बनवत चालू. ठीक आहे. मार्केटने आता हा लोअर आहे ब्रेक केला, मार्केटचं स्ट्रक्चर शिफ्ट झालं. ठीक आहे. मार्केट आला डाऊन साइड, इथे लोअर लो बनवला.
जेव्हा इथून मार्केट अजून खाली आला, इथे बॉस बनला, त्यावेळेस आपल्याला काय मिळालं? लोअर आहे. ठीक आहे. त्याच प्रकारे मार्केट खाली आला, इथून गेला, इथे लोअर लो पॉईंट मिळाला, मग इथे ब्रेक केला तेव्हा आपल्याला मिळाला बॉस. बॉसमुळे काय कन्फर्म झाला? आपला लोअर आहे. नंतर मार्केटने आपला लोअर हाय ब्रेक केला, नंतर त्याला आपण म्हणू चोच, चेंज ऑफ कॅरेक्टर. मार्केटने ट्रेंड अप ट्रेंड स्टार्ट केला. ठीक आहे. असंच आहे मार्केट, अशाच प्रकारे मूव्ह होते. मार्केटने अजून जर याचा ब्रेक केला तर मग मार्केट अजून डाऊन ट्रेंड मध्ये स्टार्ट झालं, हे समजतो आपण इथे चोच पॉईंट. तुम्हाला हे काऊन लक्षात आहे? तुम्हाला हे इम्पॉर्टन्स आहे, मग तुम्हाला माहिती होईल कुठून एफएजी ऑर्डर ब्लॉक बघायचे. हे इम्पॉर्टन्स आहे याच्यासाठी. ठीक आहे. तुम्हाला समजलं असेल मी काय सांगितलं. एक रूल पण लक्षात ठेवा, इथे आपल्याला इथे पूर्ण बॉडी क्लोज पाहिजे. बॉडी क्लोज नसेल तर आपल्याला वेट करावा लागेल, आपल्याला वीक चालत नाही. ठीक आहे मित्रांनो, एक समरी बघून घ्या तुम्ही, तुम्हाला समजलं असेल, कारण की तुम्हाला मोठे लेक्चर्स आवडत नाही मला समजलं फर्स्ट लेक्चर टाकल्यावरच. ठीक आहे. या इथं बघा, इथे आपण चोच म्हणला, तिथे तुम्हाला पूर्ण बॉडी क्लोज पाहिजे. आणि हे स्ट्रक्चर बघा त्याला तुम्ही, का म्हटलं तुम्हाला इथं चोच कावर नाही झाला? मार्केट गेला ना अप ट्रेंड मध्ये, परंतु तुम्हाला हा हायर लो कधी कन्फर्म होईल? जेव्हा इथे बॉस होईल. बॉस झाला का? नाही, हा व्हॅलिड नाही आहे. पण याला हायर लो म्हटलो, हा जेव्हा ब्रेक झाला पाहिजे ना, बॉडी क्लोज पाहिजे इथे. जर असं इथे वीक असेल, बॉडी वर क्लोज झाली, तर त्याला नाही चाललं. ठीक आहे. म्हणून हे तुम्हाला म्हणून म्हणतो की मार्केट कशा प्रकारे असतं माहिती आहे का? तुम्हाला एक सांगतो सिंपली, मला एक गोष्ट सांगतो मी. आता इन्व्हेस्टमेंट बद्दल मी तुम्हाला सांगत नाही, पण तो एक गोष्ट लक्षात ठेवा, इन्व्हेस्टमेंट पण खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे मित्रांनो. इन्व्हेस्टमेंट मुळेच तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती होतील. ठीक आहे. आता लक्षात ठेवा, तुम्हाला काय वाटते? मार्केट मी स्ट्रक्चर सांगितलं तुम्हाला, असा 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 मार्केट असा स्टार्ट झालं, असं वाटत ना तुम्हाला? बघायला खूप वाटते सोपी आहे. इथे काय आहे? इथे चोच पॉईंट मिळाला आपल्याला, बस झालं आपलं का? असं होत नाही मित्रांनो. मार्केटमध्ये कसं मार्केट असतं माहिती आहे का? सिंपली सांगू तुम्हाला, मार्केटमध्ये कसं मोडते, कुठे पण असं वर जातो मार्केट, मग येते असं, मग बॉस बनवतो, मग असं खाली खाली खाली, मग बॉस बनवतो. अशा गोष्टी होतात मार्केटमध्ये. असं स्विंग, पूर्ण इंटरनल स्विंग असते. मग आपण इथले स्विंग पकडतो आणि मग सांगतो की यार मार्केटमध्ये काहीच एसएमसी वगैरे काहीच यूज वर्क नाही करत. ठीक आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा. म्हणून या या गोष्टीला आपल्याला इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्हाला अजून माहिती होईल की हायर आहे तुमचा कधी कन्फर्म होईल. ठीक आहे. हे आपण सेकंड लेक्चरमध्ये, याच्यानंतर जो लेक्चर आहे त्याच्यामध्ये बघू. मित्रांनो, खरोखर सांगतो, तुम्ही या लेक्चरला अजून वारंवार बघा. मी ज्या गोष्टी बोलत असेल तुम्हाला बोर वाटत असेल, पण तुम्ही तुमची सायकोलॉजी तेव्हाच बिल्ड करू शकेल जिथपर्यंत तुम्हाला मी या गोष्टी पूर्ण सांगेल नाही. मला फास्ट पण बोलावं लागत आहे. तुम्ही जर त्यावेळेस तयार व्हाल की एक एक घंटा, दीड दीड घंटाचे लेक्चर ज्यावेळेस तुम्ही बघाल, 10 मिनिटात, 5 मिनिटात कसं काय तुम्ही ट्रेनर होणार आहे मित्रांनो? गोष्ट लक्षात ठेवा. तुम्हाला आला असं मी तुम्हाला अजून एक शॉर्ट मध्ये एक गोष्ट सांगून देतो. ठीक आहे. गोष्टी लक्षात ठेवा की आपण स्ट्रक्चर मॅपिंग शिकत आहोत. मार्केटमध्ये 3 ट्रेंड असतात बेसिकली: अप ट्रेंड, डाऊन ट्रेंड, साइडवेज. हे लिक्विडिटी मध्ये तुम्हाला नंतर माहितीच समजेलच की कशा प्रकारे मार्केट मूव्ह होते. ठीक आहे. अप ट्रेंड मध्ये तुम्हाला हायर हाय मिळते, नवीन हायर मार्केट बनवत जाते, त्याला अप ट्रेंड म्हणतो आपण. आणि नवीन लोअर लो आणि लोअर हाय बनवत जाते, त्याला आपण डाऊन ट्रेंड म्हणतो. ठीक आहे. साइडवेज ते नंतर बघू. ठीक आहे. ज्यावेळेस मार्केट अप ट्रेंड मध्ये राहता, मी जे शब्द म्हणतो ना ते नोट्स मध्ये लिहा. ज्यावेळेस मार्केट अप ट्रेंड मध्ये असते, नवीन हायर हाय बनवत जाते, हायर हाय आणि हायर लो बनवत जाते. जेव्हा हायर हाय ब्रेक होते तेव्हा तुम्हाला का बॉस मिळते, आणि तुमच्या बॉस मुळे हायर लो कन्फर्म होते. ही गोष्ट लक्षात ठेवली. सर डाऊन ट्रेंड मध्ये मार्केट नवीन लोअर लो बनवत जाते, लोअर लो लोअर आहे. जेव्हा लोअर लो एक पॉईंट ब्रेक होते तेव्हा आपल्याला बॉस मिळते, बॉस मुळे काय कन्फर्म होते? आपला लोअर हाय कन्फर्म होते. हे तुम्हाला सांगितलं. लोअर हाय आणि हायर लोचं काय? जेव्हा मार्केट अप ट्रेंड मधून डाऊन ट्रेंड मध्ये जात असेल, तर अप ट्रेंड मध्ये जो हायर लो बनवला असेल, तो जेव्हा ब्रेक होतो तेव्हा आपल्याला मार्केट शिफ्ट झालाय, स्ट्रक्चर चेंज झालाय हे माहित होते. ठीक आहे. या गोष्टी समजल्या असेल. हे बघा तुम्ही, बॉस,
हायर हाय ब्रेक करतो. हायर लो कधी कन्फर्म होते आपला, जेव्हा बॉस होते त्यावेळेस तुम्हाला हायर लो कन्फर्म होते तुमचा. ठीक आहे. आता तुम्हाला हा हायर आहे कधी कन्फर्म होते हे पण सांगेन मी. याच्यासाठी बॉस माहित पाहिजे तुम्हाला. मग तुम्हाला या सिंपल गोष्टी तुम्ही बघा, मागच्या मार्केटमध्ये स्ट्रक्चर मॅपिंग थोडी करून बघा. याच्यानंतर जमेल तर तुम्हाला एफपीजी ऑर्डर ब्लॉक वगैरे पण सांगून देईल. मग नंतर आपण इन्व्हेस्टमेंट घेऊन मग तर आपलं एक प्रॉपर तुम्हाला पण वाटेल की आपण काय करत आहोत. ठीक आहे. समजलं असेल मित्रांनो. जर अजून काही रूल्स असतील तर मी ते तुम्हाला अजून समोरच्या लेक्चरमध्ये सांगेल. एक सिंपल गोष्ट लक्षात ठेवा, अपट्रेंड मध्ये जेव्हा बॉस मिड होतो तेव्हा आपल्याला हायर लो कन्फर्म होते आपला. लक्षात ठेवा. डाऊन ट्रेंड मध्ये जेव्हा बॉस होईल तेव्हा आपला लोअर हाय कन्फर्म होते. ठीक आहे. आणि अजून एक, बॉस आणि चोज मध्ये बॉडी क्लोज पाहिजे. ठीक आहे. तुम्हाला समजलं असेल. व्हिडिओ कृपया करून पूर्ण बघा मित्रांनो. आपण खूप चुका करतो. हे बघा इथे बॉडी क्लोज पाहिजे. ठीक आहे. लेक्चर खूप मोठा झाला. ठीक आहे, काही हरकत नाही. मी तुम्हाला अजून सांगेन नंतर की बॉस चोज काय होते. एक तुम्हाला एक एक्झाम्पल सांगून देतो मी अजून, कारण की खूप सारे मी टाइम मुळे मला असं फास्ट झाल्यासारखं वाटतंय. हे बघा मित्रांनो, इथून मार्केट अपट्रेंड मध्ये गेला. ठीक आहे. तुम्ही डाऊन ट्रेंडचा मग तुम्ही समजून जा थोडा. इथून आला मार्केट. ठीक आहे. इथून मार्केट अजून खाली आला. ठीक आहे. आता बघा मित्रांनो, तुम्हाला मी सांगितलं होतं आपण याला चोच नाही म्हणणार, कारण की काहून हा स्ट्रक्चर मार्केट नाही ब्रेक नाही केला, इथे बॉस नाही झाला, म्हणून आपण हे लेफ्ट बाजूने आपण याला हायर लो कन्फर्म नाही समजू शकत. आपला हायर लो कोणचा झाला माहिती का, हवाला झाला. तर आपण इथे याला चोच म्हणू शकतो. इथे जर बॉडी जेव्हा क्लोज होईल तेव्हा आपण याला चोच म्हणू शकतो. ठीक आहे. खूप सारे एक्झाम्पल आहे मित्रांनो, मी तुम्हाला अजून सांगेन. तो व्हिडिओ पूर्ण बघत जा. ठीक आहे. इथे तुम्हाला हायर हाय कन्फर्म झाला होता, तुमचे हायर हाय पॉईंट झाला. इथे तुमचा बॉस होईल, परंतु बॉसच नाही झाला. ठीक आहे. परंतु इथे बॉस झाला होता. आपण या हायर लोला आपण लेफ्ट साइड बघून इथे चोच झाला हे समजू शकतो. ठीक आहे. समजलं असेल. याला पण व्हॅलिड म्हणू. ठीक आहे. परंतु याला आपण व्हॅलिड म्हणणार नाही. चोच हा चोच नाही. ठीक आहे. हा चोच पॉईंट नाही. तुम्ही अजून एकदा बघून घ्या मी काय रूल सांगितले होते नंतर. ठीक आहे. व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे, परंतु शक्य नाही मित्रांनो खूप साऱ्या गोष्टी सांगण्यालायक आहे. ठीक आहे. धन्यवाद. व्हिडिओ पूर्ण प्रॉपरली बघा, बॅक टेस्ट करा, तेव्हाच आपण प्रॉफिटेबल होऊ शकतो. मित्रांनो, आपण खूप मिडल क्लास मधून आलेलो आहोत. आपण असंच आपला टाइम वेस्ट करतो. तुम्ही कुठे स्ट्रगल करून आले असेल, तुमच्या एक्झामचं प्रिपरेशन केलं असेल, तुमचे जॉब केले असेल, नंतर तुम्ही ट्रेडिंग स्टार्ट केले असेल, आता तुम्ही एक लक्षात ठेवा की मी नवीन पर्वाची सुरुवात करणार आहे, त्यासाठी तुम्हाला मेहनत करावं लागेल. ठीक आहे. तर तुम्ही नोट्स बनवा. काय डाऊट असेल मला शिवा द्या लागेल तर कमेंटमध्ये, काही हरकत नाही, कारण की मला माहित आहे कोणते लोक शिवा देत आहे. मी पण नवीन आहे, मी पण सांगण्याचा प्रयत्न करेन. मी पण रेकॉर्डिंग स्टार्ट केलेली आहे, लेक्चर बनवण्याचे. माझे पण काही चुका असेल, मी पण शिकतच आहो, मला समजतं स्वतःला. ठीक आहे. धन्यवाद मित्रांनो.